राज्य शासनातील ज्येष्ठ अनुभवी आणि अभ्यासू मंत्री म्हणून लौकिक असणारे डॉक्टर पतंगराव श्रीपतराव कदम यांचा जन्म सोनसळ तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथं 8 जानेवारी 1944 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला। गावी शिक्षणाची सोय नसल्याने दररोज 12 ते 13 किलोमीटर पायी प्रवास करून त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। कमवा आणि शिका या योजनेतून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं। शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या डॉक्टर कदम यांनी 1964 मध्ये पुणे इथं भारती विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलं। सध्या ते या विद्यापीठाचे कुलपती आहेत। हे सर्व करत असताना स्वतः MA LLB अशी पदवी मिळवून पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट इन द 80s या विषयावर शोध प्रबंध लिहून डॉक्टरेट पदवी संपादन केली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फी माफी आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा देणारे शैक्षणिक संकुल त्यांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस इथं उभारलं। विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांमधून कार्य करताना त्यांचा राजकारणात प्रवेश झाला। 1985 पासून ते सांगली जिल्ह्यातील भिलवडी वांगी या आणि सध्याच्या पलूस कडेगाव या मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून येत आहेत। या काळात 1991 मध्ये शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1992 मध्ये याच विभागाचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला। यासोबतच 1994 मध्ये उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन खाते, 1999 मध्ये उद्योग आणि जलसंधारण विभाग, 2001 मध्ये उद्योग व्यापार आणि वाणिज्य मंत्री, 2003 मध्ये उद्योग आणि संसदीय कार्य विभाग, 2004 मध्ये सहकार पुनर्वसन आणि मदत कार्य विभाग त्यांच्याकडे सोपवण्यात आले। 2009 मध्ये त्यांनी महसूल विभागाचा कारभार पाहिला। सध्याच्या मंत्रिमंडळात ते वन विभागाचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत। आतापर्यंत ज्या ज्या विभागात कार्य केलं तिथं स्वतःच्या कार्यशैलीचा आगळा ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदम यांनी वनमंत्री म्हणूनही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत।